मित्रांनो, दत्त जयंतीनिमित्त एक वडकीकरांचा हिंद केसरी मैदान आणि या हिंद केसरी मैदानामध्ये नक्कीच आपल्या हरण्याने एक चांगला गटपास केलेला आहे आणि एक चांगली नवीन खरेदी लालचंद शेट यांच्या दावणीला येणार आहे. तर गट नंबर 23 होता आणि 23 मध्ये एक निर्विवाद वर्चस्व आपल्याला बघायला भेटला. सॉरी 21 होता, 21 मध्ये निर्विवाद वर्चस्व बघायला भेटला आपल्या हरण्याचा आणि महबूबचा. तर चला दादांशी थोडंसं बोलूया. शेट नमस्कार. नमस्कार. दादा परिचय द्या ना आपला. माझं नाव गोपी मोरे, पळस मंडळ. दादा नंदीबद्दल थोडंफार सांगा ना, कसं काय नियोजन होतं आणि कशी काय गाडी पळाली आजची. हे नियोजन अजय शेटकडे असतंय. नियोजन टॉपच असतंय. नियोजन बाबतीत काय नाही, चांगली गाडी पळाली, फरकाने पळाली. पायरा होता महबूब म्हणून. दादा महबूब पण आपल्याकडे बिंजोडला पण चांगला पळतं हा. आणि इकडे घाटावर पण चांगला पळतं. कशी काय गाडीकडे बघता काय वाटलं तुम्हाला. नाही, गाडी 100% राहील असं वाटतंय. ओके. दादा आज बघायला गेलं तर वजीर नंतर एक चांगला नंदी मला तर वाटतं लालचंद शेटच्या दावणीला येणार आहे. 100% खरेदीचं वगैरे सांगा ना, कसं काय प्रकारे खरेदी झाली. खरेदी केली आपण परभणीवरून. अश्रोबा थिटे यांच्याकडून केली. 15,51,000ला खरेदी झालेली आहे. दादा जेव्हा एक अशी मोठ्या रकमेची खरेदी होतं तेव्हा जाम जण बोलतात पण की काय आहे एवढं या बैलामध्ये एवढं किंमत दिली. काय होतं तुमचं. हे नाद असतोय, जीव लागलेला असतोय. जेव्हा पुढे काय आहे तेव्हा. सध्या किती जाती आपला नंदी. साईद होते. 6 जाती आहे. हा. दादा बरेचसे वेळेला आपण बघतो की जास्तीत जास्त वासरं घेतात. आता लालचंद शेटच्या दावणीला वासरं वगैरे येऊन गेलेले आहेत. ज्यावेळेस आपण हा बैल घेतला ना, त्यावेळेस आपण अर्जुन सोबत 2 नंबर केलेला माहिती मैदानात. ओके. म्हणजे घाटावरती पण त्याची करामत आहे. हा. आणि दुसरं कुठनं घेतलं बोलले तुम्ही. हे परभणीवरून घेतलं. परभणीवरनं. तिकडे पण काय काय इतिहास राहिलेला आहे या नंदीचा. तिथं पण पळालेला आहे चांगला. ओके. याच्याकडे बघता म्हणजे काय खासियत वाटते याच्यामध्ये की खरोखर ही गोष्ट बघून आपण खरेदी केली याची. नाही, आता पळ चांगला आहे. भारी पळतो, खालनं स्पीड चांगलं आहे त्याला फक्त पळणारा बैल पाहिजे ह्याच्यासोबत. ओके. दादा कशी काय पारख केली जातं जेव्हा आपण एवढी मोठी खरेदी करता बघा, एवढी मोठी रक्कम द्यायची त्याच्यानंतर मग आपल्याला वाटतं ना बरेचशा वेळेला आपण पळवून पण घेतो. पळताना पण काही गोष्टी आपल्याला निरखून बघायच्या असतात, जसं त्याचा तल कसा आहे, कसा पळतो. म्हणजे प्रत्येक नंदीची वेगवेगळी अशी पळण्याची स्टाईल असते. काय सांगाल. त्याचं नाही, काय पळतो चांगला त्यामुळे घेतला त्याला काय. नक्कीच दादा एक आजच्या मैदानामध्ये पण चांगला पल होता. मग आता बघा घाटावरती चांगला पलतंय, मग मुंबईमध्ये उतरवायचं नियोजन आहे का तुमचा. हा, मुंबईला येणार आहे ना 26 तारखेच्या मैदानाला. ओके. म्हणजे 26 जानेवारी. हा. 26 जानेवारीच्या मैदानाला येणार आहे. 100% त्याच्यानंतर म्हणजे आणखी समजा चांगले मैदान पडले तर आपलं मुंबई बिनजोडला बघायला भेटेल का. हा, 100% बघायला. दादा काय अशा अपेक्षा ठेवता तुम्ही मुंबईच्या बिनजोड करणं, कारण का एक चांगला नंदी आणि मग इकडे घाटावर तर चांगला पडला तर मुंबई बिनजोडला पण चांगला पडेल. हा, काय चांगला वाटतं. 100% पब्लिक न पळतो, एकच खांदा उजवा खांदा. दादा पब्लिकने जेव्हा बैल पळतं ना तेव्हा मुंबईला त्याला मागणी जास्त असतं. पब्लिकला कशा प्रकारे पळतं आणि कुठं कुठं म्हणजे याला पब्लिकला म्हणजे कोणत्या ठिकाणी पब्लिकला पळालेला होता. पब्लिकला या सेकंद हाऊस पळतो तिकडं घेतो, पण पब्लिक जेवढं पब्लिक आहे तेवढं जास्त वाढून चालतोय. ओके. दादा मला साईडनं गाडी लागली 3 फेऱ्याला तर मग तुम्हाला काय असं धाकधूक नसते का. नसते, काय नसते. गाडी असली तरी काय नाही आणि गाडी नसली तरी काय नसते. फुल चालतो. लालचंद शेट बद्दल काय सांगाल, कारण का सध्या तरी बघतोय आपण ते 2 वर्ष झालं मुंबई बिनजोडला, पण अगोदरपासून त्यांचं एक मोठं नाव होतं. त्याच्यानंतर 2 वर्ष त्यांनी गाजवलंय, आणखी गाजवतायत आणि अजून गाजवावं म्हणून आणखी एक हरण्या म्हणून नंदी घेतलाय. काय सांगाल. हा, त्यांचा नादच पूर्ण करणार आहे. नाव खूप मोठं करणार येऊ, एवढा आपल्याला विश्वास आहे ह्याच्यावर. काय बोलता. दादा आता बघा एक चांगलं मैदान आहे, मैदानाकडे बघता काय वाटतं आज काय अपेक्षा ठेवली तुम्ही मैदानात. गाडी राहणार आज 100%. म्हणजे आपल्याला फक्त गुलाल पाहिजे. गुलालाची अपेक्षा ठेवली. दादा खरेदी खत वगैरे सगळं पत्र वगैरे झालेलं आहे सगळं, कारण का आता बघतोय आपण शर्यती क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत राहिलेली नाही. अगोदर आपण म्हणजे शब्दाच्या किमतीने होऊन जायचं सगळं, काय शब्दानेच होऊन जायचं, पण आता सगळं व्यवहार कागदोपत्री लागतं. अशा काही प्रकारचं काय राहिलं नाही. टॅम्प हे झालंय सगळं. ओके. नक्कीच दादा आजच्या गुलालासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील आणि एक चांगला नंदी पळतं. मला एक सांगा, समजा मुंबईला जर आला हा नंदी तर कशा प्रकारे तुम्ही अपेक्षा ठेवाल याच्याकडनं, म्हणजे पैऱ्याबद्दल 1 नंबर मध्ये खेळणार 2 नंबर मध्ये खेळणार. 1 नंबर मध्येच खेळणार. 100% दादा शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो बघा एक चांगला नंदी आहे आणि चांगला पळतोय, पब्लिकला पळतोय. तर नक्कीच आपल्या मुंबई बिंदोरला आला ना तर नक्कीच लालचंद शेटच्या दावणीला उतरणार आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही एक चांगला पैरा करून चांगली गाडी सिद्ध केलू शकता. धन्यवाद दादा.